तर भगवान शंकर जे आहेत परम वैष्णव आहेत. आता असं वाटतं की ते तप करतात ते. पण तपामध्ये ते रामाचं नाम स्मरण करतात तर माझ्या लक्षात आलं. म्हणजे ते नक्की ध्यान योग करतात की भक्ती योग करतात? तो भक्ती योग आहे. जेव्हा अ, हिरण्यकशिपू नी प्रल्हादाला शंड आणि अमर्क्य नावाच्या दोन ब्राह्मणांकडे विद्या शिकण्याकरता पाठवलेलं. तर हिरण्यकशिपूला असं वाटायचं की मी हा प्रकृतीचा कर्ता धर्ता आहे, माझ्यापेक्षा स्ट्रॉंग कोणी नाही आहे. त्यामुळे त्यांनी शंड आणि अमर्क्याला सांगितलेलं की तू मुलाला हेच शिकवा की मी सगळ्यात टॉपमोस्ट आहे म्हणून. पण प्रल्हाद महाराजांनी आईच्या पोटात असतानाच नारद मुनींकडनं सगळं ज्ञान मिळवलेलं. त्यामुळे प्रल्हाद महाराजांना खरं काय ते कळत होतं. त्यामुळे शंड आणि अमर्क्य ते जे काही शिकवतील त्याच्यापेक्षा उलट असं प्रल्हाद महाराज त्यांना सांगायचे, जे खरा भक्तियोग आहे ते. तर ती विद्या त्यांची अशी देवाणघेवाण चालू होती. तर काही महिन्यांनी हिरण्यकशिपूला वाटलं की आता आपल्या मुलाचा प्रोग्रेस कसा चाललाय तो बघूया म्हणून तो त्यांनी प्रेमाने प्रल्हादाला बोलवलं, स्वतःच्या मांडीवरती बसवलं आणि त्याला विचारलं की बाबा काय शिकलास तू, शंड आणि अमर्क्यांनी काय शिकवलं हे मला सांग. तर प्रल्हाद महाराज हा श्लोक त्यांच्या पुढे बोलतात आणि ज्याच्यामुळे हिरण्यकशिपू चिडतो. तर तो श्लोक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि ते बोलतात की हे जे नवविधा भक्ती आहे त्याची ही लक्षणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे श्रवण करणं, कीर्तनम, अ, विष्णू स्मरणम, हं? पादसेवनम, अर्चनम म्हणजे पूजा करणं, वंदनम नमस्कार करणं, दास्यम म्हणजे त्याची दास्य म्हणून सेवा करणं, दास म्हणून सेवा करणं, सख्यम म्हणजे त्याचा मित्र बनणं, आत्मनिवेदन म्हणजे सर्व समर्पण करणं. ते बोलतात की ही नवविधा भक्ती झाली. तर त्याच्यामध्ये जे स्मरण जे आहे, ते जे ध्यान आहे, ते महादेव करत असतात ते. ओके. तर तो प्रॉपर भक्तियुगाचा मार्ग आहे तो. आणि बऱ्याच लोकांना हे समजायला डिफिकल्ट असतं. पण आणि म्हणून खरं आम्ही सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये ह्याबद्दल आम्ही जास्ती बोलत नाही आम्ही. पण देवी देवता कोण आणि कृष्ण कोण त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला भगवद्गीता शिकवेल तुम्हाला. आणि हे काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याला सोसायटी काही गोष्टी शिकवते, इनफॅक्ट बऱ्याच गोष्टी चुकीच्या शिकवते आपल्याला. ते भगवद्गीता आपल्याला खरं काय आहे ते शिकवते. त्यामुळे कधी कधी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्ट एक्सेप्ट करायला आपल्याला डिफिकल्ट होते. का तर वर्षानुवर्ष 20-20, 40-60-60 वर्ष आपल्याला सोसायटीनी चुकीच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करत आलेलो आहोत. त्यामुळे ते रिजेक्ट करायला खूप डिफिकल्ट जातं ते. पण सत्य हे बदलू शकत नाही. तर आपण 7व्या अध्यायामध्ये गेल्यावरती आपण ह्या गोष्टीबद्दल जास्ती चर्चा करू आपण. हरे कृष्ण.